हाय गाईज, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर। तर आज आम्ही मराठी पाड्यामध्ये आलो। छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिलाच मंदिर भिवंडीमध्ये बनवले, तर तो मंदिर आम्ही बघायला आलो। आम्ही 14 जण आलो। तर चला पुरे बघू का आपला मंदिर कसा। ते बघा असा व्ह्यू आहे आपल्या मंदिराचा। हा गाड्या इकडेच आणायला पुढचे होते आपण। मंदिर आहे एकदम आड्याचं मंदिर। आता इथं गर्दी बघी इथून चालू आहे। आता इथं बुटा कर इथं आता बुटा करली। आता आम्ही चालू मंदिरात दर्शनाला। अशा एंट्री होते ना, तिकडच्या ती लाईन ही बाई लाईन अशी आवरी बाई गर्दी जाम बाई। हे बाई इथं मावलं घोडा बिडा आपण हत्ती पण पुरे ना का बा। हा आहे प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या साईडला दोन्ही साईडला हत्ती आहे। दोन हत्ती तर आपलं मावलं। तर भाई आता आम्ही लाईनीत लागल्या। इथून एंट्री आहे। दोन द्वार, मोठा मुख्य द्वार आणि एक बारका। मंदिर यो बाई यो असा व्ह्यू आडे ना राजा। चला पाय आतमध्ये घुस पहिला। यो आपला मंदिर तुकारामांची आणि पांडुरंगाची आपली प्रतिमा आहे। बघ लाईनीत लागल्या आवड लाईन बघ सगळी व्हिडिओ काढत चालल्या। तर कोणाला पावती भरायची असेल तरी पावती पण पाहू शकता। शिवाजी महाराजांचं राजमाता जिजाऊ टाईम गर्दी आहे रे। मंदिर तर जामच भारी आहे। काही भारी बनवले ना चांगला, एक नंबर जबरदस्त आहे, एक नंबर। बघ आम्ही असा फिरत आलो। असा अख्ख्या चारे बाजूच्या अशा प्रतिमा बनवलेल्या आहे। अख्खा चार साईडचे आम्ही बघत फिरत ना मग मंदिरात जाऊया। स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा तो हे आपल्या शिवाजी महाराजांचं शेतकरीविषयी धोरण त्याच्याबद्दल बनवलेली प्रतिमा पाहिजे। जसं अख्खे पूर्ण गोलच्या अशा शिवाजी महाराजांच्या विषयी ज्या प्रतिमा बनवलेल्या आहेत अख्खे चारही साईडच्या बनवलेल्या आहेत। आम्ही सगळे असं बघत आलं भाई। आता इथं आम्ही एक कोपऱ्याला आलो ना, इथं हे बघा सगळं हत्यार। कृपया काचेला हात लावू नको राजा। नाव माहीत ना राजा नाही तलवार पण नाही तो यो। या कोपऱ्यात सगळं हत्यार जे आपलं मावलं यूज करत ते यो बी हत्यार यो हार्ड हा म्हणजे असे हत्यार वापरत ते मला नाही वाटत डुप्लिकेट कमी आहे दादा। जे डुप्लिकेट तो आता माहीत नाही आपल्याला डुप्लिकेट ओरिजिनल आहे। या बाई इथं सगळ्या तलवारी जैसे प्रकारचा हत्यार वापरत ते। बाजीप्रभू देशपांडे हा मग या काय भारी इथे पावनखिंड। मला एकदम डिटेलमध्ये दाखवते कसा बनवलं। शाहिस्त खानाची बोटा छाटलेली तो सीन दाखवली तो। जवळ पण शिवाजी महाराजांचं सीन होतं ते सगळं इथं दाखवलं। तो वरते पण जागा वरते लोक पण फिरतात। आता यो खालचा सगळा बघल्यावर आम्ही डायरेक्ट वरते पण जाऊ।
आम्ही इथं थांबल्या ना, राजा शूटिंग करीत करीत डायरेक्ट पुरे गेला. आता राजा काय दिले माहीत नाही तर नेटवर्क पण नाही, फोन पिन नाही लागत भाई. आता या भाई कोपऱ्याने एकदम मोठा लाते यार, ते पट्ट भालं सगळं इथं. यो असा आत्मचा व्ह्यू आहे नजारा मंदिराचा. यो बोला यो याला आम्ही गाव असतो ना, यो काय फिरते मग एकदम मोठी हा दिवसा एकदा आपण ये छावा फुलाडे बॉक्स भाई. आता अख्खा कॉलम आम्ही पुरा गेला चौकून फिरून, आता चाललो वरते. मंदिराच्या डाव्या बाजूला जेवणाची सोय, जाव जेवायला भूक लागली भाई. इथं खालते फिरून होला, आता चाललो वरते. वरते बघू कसा. चला आता खालचा अख्खा फिरलो, आता वरती चाललो. हां वरती म्हणजे अख्खा किल्ले टाईप बनवले. बघ खूपच सुंदर बनवले, जाम भारी मस्त बघणार का भाई. इकडे बघ बघ या साईडला बघ जत्रा भरले बघ. नाही हो मंदिराचे कडा साईडचं ते बघ टोरंटवाले ते बघ. घाबरता ना शिरमिटचं ना राजा ते वरती म्हणजे असा नुसता काढायचा अख्खा फिरायला बघासारखा. तर वरचा एकदम पटापट फिरून ना डायरेक्ट जाऊ जेवायला. त्यांच्या ना अच्छा भारी फोटो येईल. मंदिर पण इथं दर्शन आज नाही, दर्शन उद्या चालू आहे. महादेव मंदिर पण दर्शन आज नाही, दर्शन उद्या चालू आहे. हा तसा खाली होता तसा बनवले, तशीच बनवले सेम. हे भिंतींमध्ये फोटो काढू चला. इथं लोक आलेली सगळी नुसतं फोटो काढायला गर्दी काय मग जाम. तेव्हा आता आम्हाला येऊन बसून फोटो काढायला लागते, आवणार नाही पण आम्ही. बारीक पोरा बघ कशी पिटवल्या, ह्या बघ कशा खिडक्या बनवल्या, लाईटी लावल्या भारी दिसते र. एक नंबर. चला आतमध्ये बघला, आता चालू डायरेक्ट बाहेर. डायरेक्ट आता जेवणाचे जातो, जेवायला चाललो आम्ही इकडं जेवण महाप्रसाद. चला इथं जेवायला आल्या पण गर्दी तर कायम दिसते. बघू चल जवळच्या कवरी गर्दी दिसते. ही बघ भाई ही गर्दी वाटते बरीच जेवण. लाईन मोठी लाईन अरे जाम, काय नाही ना. हे बघ ऐंशी लाईन कमी वाटते. चला जेवू चला, लाईन जाऊन दे जाम गर्दी आहे. आले आम्ही इथं लाईनीन लागल्या ना. तो बघ इथं लास्टला इथं काउंटर आहे, तिथपर्यंत आम्हाला आता हे आम्ही लागल्या लाईनीन. बघू कावरा टाईम लागते नाही आता अर्धा तास पण 15-20 मिनटं लगभग. आता आम्ही इथपर्यंत आल्या ना. भात कापला बोलते. चला करा मागच्या ना परत जा वापस. बोल भात कापला बोल भले जोरात. राजा बोल ना जोरात. भात संपला राजा बोल भात संपला. बोल ना भात संपला राजा. जे सर ताटल्या पास केल्या बघ लगेच बघ. राजा घरीच ताटली जेवण याचा ना राजा. अरे भाई दे भाई फायनली आता ताटली पोचली. बस का बघ बस भाई बस. जेव्हा भात पण पास कर रा. चल भाई फायनली पोचलो एकदाचा.
भात बस भाई दाल पुरे आज बैठक चल आज रोहित राजा चला आता जागा गावसाला लागेल मी हे बघ असं उड्डाण पण सरून ना भाई तर आता या कोपऱ्यात गुरच्या खाली आहे म्हणून इथं लिहा जेवायला या बघ बसा रे इथंच हा यो बघ भाई हा या यो आपल्याला भाई भेटला ना भाई जेवायला जेवायला भारी आहे राजा टेस्ट करून बघ कसा लागते तुला नाही ते पोरांना मला नाही त्यांना बोलला तो त्यावेळी टाटल्या मागे पार्सल करतात ते भेटत सगळ्यांना बोलते आपण मजा करतो तरी यावेळी सांगतात टाटल्या ते पाहते बघू आता चव भाई टेस्ट करता ना पहिला जेवाला अरे चव आहे ना जेवणाला भारी आहे बरं आपल्याला खुर्च्या भेटल्या बसायला आता त्यांचे जेवण निघलो ना हे बघ इथं यो मार्केट टाईप हे मार्केटमध्ये बघ इथं भालं बिलं आणि इथं पण सगळं हत्यारच आणणार राजा हे ओरिजिनल आहे ना हां हे असली ओरिजिनल आणि ते मावल्यांनी वापरलेलं बरोबर ते पुराण वापरतात ना ती आमची वागणं ते इथं पण काहीतरी औषधान भाऊ काय आहे या काय आहे या औषधा वन औषध आहे मुतखडा मुळ्या डायबिटीस पित्त पोटाचे वगैरे तेल आहे काळी टाकळी तेल बिल सगळं इथं नाही तिथं औषधं सगळे केसांचं आयुर्वेदिक सगळी औषधं होती महाराजांनी मूर्ती आहे इथं मूर्त्या भेटतात इथं शेतीची माहिती देतात शेतकऱ्यांना इथं पण फ्रेम आहे ना राजा 8 इथं फ्रेम भारी आहे बघ भारी या बघ इथं सगळ्या कलाकृत्या बनवलेल्या ते आता आम्ही इथून योजितले लोक तळलेला बटाटा कसा लागते टेस्ट करू आता काय तो तळलेला बटाटा खाला ना आता इथं लिहा 2 प्लेट मंचुरियन चायनीज बिल खावाला भाई आजींना मी चायनीज बिल घेतले राजाला मंचुरियन पाहिजे रोहितचा पोट भरला पाहिजे बरं राजाची बिल खा ना झेंडा बघ कसं परततात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला हवे पण बाबांनो त्यासाठी आधी जिजाऊला गर्भात मारणं बंद करा एकदा का जिजाऊ जन्माला आल्या तर घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज देखील जन्माला येतील घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज देखील जन्माला येतील या काळाच्या गरिबांना माझ्या शिवाचा धाक होता कारण शिवा माझा बापाचाही बाप होता शिवा माझा बापाचाही बाप होता शिवा माझा बापाचाही बाप होता आता पालखी तर हाय गाईज आता आम्ही सगळा फिरलो मजा पण केली जेवलो पण दर्शन नाही भेटलं दर्शन उद्या चालू होईल आता बस चाललो आम्ही घरा पक्का लेट होलं आम्हाला निघता होता घरा